ही मुलगा आहे एक नंबरची. आम्ही पण आमच्या आतली कला दाखवणार आहे आता. आणि रडे. Fire went out, lights went down. भेटतो आम्ही खूप जळतो इथे. जळतोय. Alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल अ डे विथ सानिका. सो गाईज, मी नाशिकला आली होती, मग मी पुण्याला गेली होती, मग मी पुण्यावरून परत नाशिकला पण आली. आता मी चालली आहे बाहेर माझ्या फ्रेंड्स बरोबर. नाशिकला आलंय म्हटल्यावर बाहेर तर फिरायला गेलंच पाहिजे, हिंडायला तर गेलंच पाहिजे, आणि तेही मैत्रिणींबरोबर, तेही रिकाम टेकड्या मैत्रिणींबरोबर. सो आज मी परत आले कॅफेमध्ये, नाशिकचा अजून एक कॅफे एक्सप्लोर करायला. आणि यावेळेसचं जे कॅफे आहे ते खूप छान आहे, काहीतरी वेगळं आहे तिकडे. तिकडे गेल्यावर दाखवेन मी, आणि ते माझ्या आवडीचं आहे. आता तर तुम्हाला कळलं असेल तर ठीक, नाही तर तिकडे गेल्यावर जाऊन बघूया. सो आज मी पहिलेच रेडी होऊन गेली आहे, मग नंतर इंट्रो शूट करू असं विचार केला. आता त्या येतील, मला गाडी चार्जिंगवरून काढायची. आज पुन्हा माझी गाडी चार्जिंगला आहे, सो गाडी चार्जिंगची काढते, मग त्या येतील तेव्हा भेटूया. आवडा एक सनसेटच्या टायमिंगला आलाय, जो आमच्या तोंडावर दिसतोय. अच्छा, ओके. मला कळलं का नाही. हे जरा इथे कॅफे आहे बघा, इथे कॅफे पण नाही दिसत आहे. सॉरी, सेल्फी मध्ये झूम नाही होत. काल पण मी आज आवड बरा गेला. इकडे आमचंच कॅनव्हास होतं इथे. अरे किती ऊन, कुठून कुठून आता येते ऊन, सोडा. आम्ही आलो इथे, पण तिकडे जागाच नाही बसायला. बघ, सगळे लोक याच टायमिंगला आहेत आणि बोलते तुम्ही कोणत्या टायमिंगला आलो. टाइम आहे वा, मग खुशी काय कोणती खुशी. आम्ही झोपतो. हे दिवस खुशी घ्यायचे नसतात, करायचे असतात या दिवसात. आम्ही रात्रीचे 3 वाजता झोपतो, म्हणून आम्हाला वाम खुशीची गरज. आम्ही उठतो तेव्हा, आम्ही झोपतो तेव्हा 3 वाजता. आणि आम्ही आता रस्त्यावर वेटिंग वर उभे, म्हणजे त्यांनी असं हाकललं वगैरे नाही, पण आम्ही आलो, आमचं चूल होती. किती वेट करावा माणसाने? 10-15 मिनिटं वेट करायला लावला. एक तर प्लॅन बनवा, मग प्लॅन बनल्यानंतर फिरायला जायचं, वेट करा. आता इथे म्हणून वेट करावं लागतं. वेटिंग जस्ट वेट. त्या कॅफेचं नाव कॉफी कॅनवा आहे, कॅनव्हास आहे, सॉरी. कॉफी विथ कॅनव्हास पण आहे, कॉफी विथ कॅनव्हास आहे. नाही, मला माहित होतं पण विसर. कॉफी विथ कॅनव्हास आहे. आता याच्यावरून थोडासा अंदाज लावा काय असेल मध्ये. वी होप हाफ डेट वर्थ असावा असं वाटतंय. बघू आता काय होतं. आता आम्ही मध्ये जाऊन भेटतो, आम्ही खूप जळतो इथे. आम्ही हे सगळं सरकवणार इकडे. ती बसणार तिकडे, हे सरकवून असं अरे अरे भांडताच. इथे मला कॅनव्हास दिले. आजकालचं खूप कोणतं कॅफे आहे कसं नाही, फक्त तेवढंच चांगलं कॉफी विथ कॅनव्हास. मध्ये आहे काय? अगं मध्ये आहे का? त्यांना कसं कळणार? आमचं थांब असं सांगते यार, बोलूच नाही यार राव. गाईज, आम्ही एक ते कॅफे आलोय, त्याच्यात असं पेंटिंग जरा थांब जरा बोल. गाईज, फायनली ना, ही इज माय बॉयफ्रेंड भेटला. शेडी गांजेडी माझा सासरा हा, याचा मुलगा आहे. पर्यंत बोलली मी ना शेडी. शाहरुख खान. मला आता कळलं की आर्यन असे लोक पण असतात प्लेट लतिक. मला कळलंच की आर्यन खान आहे. आता ही बोलली तेव्हा अरे अरे हा, आता आर्यन खान का दिसतो. ठीक आहे, पेंटिंग मध्ये नाही समजू शकत, कधी समोर आल्यावर पण नाही समजणार की तो आहे. झटपट पटापट लक्ष्मी करके अंदर. हिला हे रांगोळीचा डब्बा वाटला, ह्याच्यामध्ये पेंट आहे आणि ते ओपन पण नाही केलंय. अगं त्याचं टोपण काय ओपन करणार, निघत सानिका बनली त्याच्यात. ते आता फक्त किती पडले एवढे सगळे कलर, आणि हे एवढे सारे कलर्स. आता आम्ही चालू करतो आणि मग खायच्या वेळेस भेटतो.
आहे. मध्ये मध्ये काय काय केलं ते दाखवतो, काय घाण केली आम्ही 99च्या कॅनव्हासवर. गाईज एक पेंटिंग कॅफे आहे, इथे आम्ही पेंटिंग करू शकतो येऊन. आणि बघा इथे खूप सारे कॅनव्हास लावले. सो आणि पहिल्यांदा अरे बघा हे पण बघा, हिला पण बघा. हिला दिसायचं होतं फ्रेम मध्ये म्हणून हे दाखव बोलले. असे खूप सारे. सो आम्ही पण आमच्या आतली कला दाखवणार आहे आता. आणि यावेळेस पहिल्यांदा दाखवलेली आहे ही ती घाई असावी, माझं नाही पाठायचं. सानिकाची फक्त एवढीच कलाकारी असते. मी 3 वेळा ट्राय केलं की थांब ही आता सुरू करेल तेव्हा सुरू करेल, नाही तिला हे सगळं. अरे मग तुम्हाला सांगायला नको असं काही सगळं. हे बघा असे असतात काय लोक, तुम्हाला तुमच्यापर्यंत असे 2 आम्ही कॅनव्हास घेतले जे की एकीने फाडलंय. आणि मी छान फाडून लागेल मला काय मी रडे. हे काय गाईज मी चुकीच्या लोकांबरोबर. आणि हा मेजर काय काढायचं ते आम्ही बाहेर ठरवलं होतं, पण आता आम्ही परत बदललंय, चेंज झाले. या दोघींनी मिळून एक कॅनव्हास घेतलाय आणि मी एक कॅनव्हास घेतलाय. आणि मला ते मुंबईला घेऊन जाता येईल, आईला चित्र येत नाही काढता. आणि तिने आता गिव्ह अप केलं आणि शी इज लाईक की नाही नाही मी तुमच्यासोबतच काढते, मला फक्त एस काढतोय. आयुष्यात एसच आहे तिथं सगळ्या गोष्टींमध्ये. आणि यावेळेस पहिल्यांदा आहे ना आम्ही मेनू ठरवायला नाही भांडलो, आम्ही कॅनव्हास घ्यायला भांडलो. एक घ्यायचं की 2 घ्यायचे, आणि डिशेस भरपूर मागून घ्यायचे की 3 घ्यायचे. गाईज इकडे सगळे पिंट्रेस्ट वरून बघूनच काढतायत. आम्ही जे सगळे बाहेर बघितले ना ते सगळे इथे काढतायत. आणि ते आता दिसलंय मागे, मामाला असं झालं की अरे आपण जे बघतोय तेच आपण काढलंय. मग असं वाटतं की सगळ्यांना सेमच देत आहे पिंट्रेस्ट वाले. आम्ही एस्थेटिक नाही, असं पिंट्रेस्ट ऍप सगळ्यांना सेमच हे देत आहे की तुम्ही तेच काढा असं काढायचं. आता हिचं काय आहे? ही बघा काय दाखव काय ही मुलगा आहे एक नंबरची. आणि आता मी माझा विचार बदलला आहे, मी काहीतरी कोलाज करायचा विचार. अगं बाहेर वेगळा होता ना, आता वेगळा म्हणलं एका मिनिटात कसं चेंज झालं आहे. Find the real gold, I'll fulfill what I started. A few moments later. गाईज आमची क्रिएटिव्हिटी झाली दाखवली. त्या दोघांनी गेले आवर क्रिएटिव्हिटी. आणि ते उलट पालट थोडं झालंय बट स्टिल खूप छान दिसतंय ते. असं पण दाखवतात हे लास्ट मिनिट इन 10 सेकंड 2 मिनिट्स 10 सेकंड 2 मिनिटात सगळ्यात जास्त छान झालंय. आणि तिला खूप आवडलं सगळ्यात आवडलं. आणि हे मी असं काहीतरी कोलाज केलंय त्याच्यामध्ये, हे मी असं कोलाज केलंय त्याच्यामध्ये आजच्या दिवसाचं सगळं हे आमचं फ्रेंडशिप हे आम्ही जर दिसतील तुम्हाला पहिल्याच्या व्हिडिओ बघा.
आणि तिकडे कॉफी कॅफेचं लोकेशन आणि टाईम हे सगळं दिलेलं कसं उलट दिसणार आहे. गाईज आता आम्ही झालंय आमचं सगळं फास्ट मध्ये आम्ही सगळं फास्ट मध्ये पॅकअप केलंय बट आणि त्यांनी असं हे रॅप पण करून दिलंय. तो प्लास्टिकचा पेपर आणि खरंच गाईज यांची सर्व्हिस पण खूप छान होती, मस्त होती. लाईक So kindful. लाईक पेंटिंगचं So पण सगळं graceful. आणि खाण्याचं पण सगळं खूप जास्त अँड सो काइंडफुल सर्व्हिस. तुम्हाला यायचं असेल तर या. अँड व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. छान